कोल्हापूरमधल्या राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेत। राधानगरी धरणातून 11,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 43 फूट 4 इंचावर आहे। त्यामुळे आता राधानगरी तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढल्यानं राधानगरीला धरणाला 7 स्वयंचलित दरवाजे हे दरवाजे उघडण्यात आलेत आणि सकाळी 6 वाजता शेवटचा देखील दरवाजा उघडला असून आता यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। अपडेट जाणून घ्यात विजय केसरकर आपल्या सोबत आहे। विजय, राधानगरीचे सर्व दरवाजे उघडण्यात आले, त्याचा परिणाम एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यावर कसा होताना पाहायला मिळणार आहे? दीपक, राधानगरी धरणामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर आहे तो सुरू झालेला आहे। कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी राधानगरी भागामध्ये पावसाचा जोर आहे आणि त्यामुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे हे ऑटोमॅटिक उघडले जातात। कुठल्याही यंत्रणेकडून ते उघडले जात नाही। तर ज्या पद्धतीने पावसाचा जोर वाढतो किंवा त्या दरवाजांवर दबाव वाढतो त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक उघडले जातात। आणि आता जर बघितलं तर राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे हे उघडले गेलेले आहेत। ह्या सगळ्या दरवाजांमधून साधारण 10,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रामध्ये होतो आणि विद्युत ग्रहाच्या माध्यमातून 1500 क्युसेक्स असा एकूण 11,500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो भोगावती नदीच्या पात्रामध्ये होतो। हे भोगावती नदीचं पात्र आहे ते पुढे येऊन पंचगंगा नदीला मिळतं। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील वाढ होऊ शकते। मात्र हे पाणी पंचगंगा नदीपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा कोल्हापूर शहरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 10 ते 12 तासांचा वेळ आहे तो लागत असतो। त्यामुळे नागरिकांनी देखील घाबरून न जाता सतर्क राहणं खूप गरजेचं आहे। दीपक, विजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।